मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समिती लातूर यांच्या पुढाकाराने आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं शक्तीपीठ विरोधामध्ये होत असलेली ही संघर्ष सभा या सभेमध्ये आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आणि नव्यानेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रवक्ता धीरज देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, विजय कुमार जाधव, धर्मराज पाटील, अरुणदादा कुलकर्णी, सत्तार पटेल, संजय मोरे, जगदीश बावणे, समत पटेल, सचिन पाटील, संजयराव मोरे, अशोक काळे, प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, रामभाऊ रोंगे, विजय देशमुख, गजेंद्र येळकर, विठ्ठल देशमुख, शिवाजी बांगर, किशोर मिसाळ, गोविंद मुंडे, राहुल शिंदे, रवी मगर, संजय माने, बालाजी हाके, अनिल ब्याळे, अप्पा मुंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच मान्यवर आणि या संघर्ष सभेला लातूर जिल्ह्यातले शक्तीपीठ महामार्गाने बाधित झालेले शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, लातूरामध्ये अशाही सभेला उपस्थित राहावं लागेल अशी आम्ही कधी कल्पना केली नाही. हे लातूर आदरणीय विलासराव देशमुखांचं आहे. या लातूरमध्ये शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागतं
हीच मुळामध्ये शोकांतिका आहे. कोल्हापूर ते लातूर शक्तीपीठ महामार्ग याने बाधित झालेले 12 जिल्हे राज्यातल्या या साऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये उभा राहतोय. अनेकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि याच्या चर्चा तुमच्यामध्ये दिवस रात्र सुरू आहे. आणि आपल्याला कळेल असं झालंय की असं आपल्या बरोबर का होत आहे. ध्यानी न मनी सरकारचं एक फरमान निघतं आणि आपल्या पायाखालची वाळू घसरल्याची भावना आपल्या मनामध्ये जागृत होते. आता याला काय म्हणायचं? झोपेत धोंडा घालणं आहे की नाही? आपल्या गावाकडे म्हण आहे, झोपेत धोंडा घालणं असंच म्हणावं लागेल. काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये अतिरेक्याने हल्ला केला. आणि सारं हिरावून घेतलं. त्या कुटुंबाचं मग आता हे जे 1,500 लातूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत, तुमचंही सारं हिरावून घेतायत ना का नाही? आणि मग तुमचंही जर सारं हिरावून घेत असेल कुणी, तर त्याला सरकार म्हणायचं का अतिरेकी म्हणायचं? अरे मी जसं धीरज म्हणाले की हा सरकारचा अतिरेक आहे. कोणी मागणी केली नाही. आपल्या गावचा रस्ता नीट नाही, शेताकडे जायला रस्ता नाही, पाणंद रस्ता, अडचणीचा हा रस्ता हो. ह्या रस्त्यावरून आता आपण सगळे आलो. या रस्त्याची काय अवस्था आहे आणि किती साल हा रस्ता होतोय? 15 ऑगस्ट आहे आज. भारताचे पंतप्रधान यांनी बातम्या पाहिल्या आम्ही सकाळी, 13व्यांदा राष्ट्राला आज संबोधित केलं. महाराष्ट्रात लातूरमध्ये काय चाललंय कदाचित याची कल्पना त्यांना नाही आहे.
खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, लोकसभेमध्ये तुम्हाला वेळ मिळणार नाही, मिळाला तरी तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही. आणि म्हणून केंद्राचं जर लक्ष वेधायचं असेल तर मराठवाड्यातले खासदार घेऊन तुम्ही आता राष्ट्रपतींनाच भेटा. राष्ट्रपतीकडे जाऊन तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा. महाराष्ट्र सरकार अतिरेक करत आहे आणि हा रस्ता आमच्यावर लादत आहे. आणि कुणी तुमचा विचार करायला तयार नाही. आता तुमचे लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांना पाकिस्तानात असल्यासारखं वाटतंय. काय म्हणावं. आणि म्हणून धीरज, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की राहुल गांधी यांनी जे काही आता मुद्दे मांडलेले आहेत, हे जे निवडून आले ते अपघाताने निवडून आलेले आहेत. हे षडयंत्रानं निवडून आलेले आहेत. मतांची चोरी. ऐकलं तुम्ही, देशभरामध्ये चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या निवडणूक प्रक्रियेमध्ये जोपर्यंत पारदर्शकपणा येणार नाही तोपर्यंत लोकशाही ही अबाधित राहील का नाही अशी शंका आहे. आणि म्हणून धीरजला मला सांगावंच वाटतं की लढाईमध्ये हार जीत होत असते, पण तुम्ही लढला कसं याला महत्व आहे. ते कालही तुमच्यासाठी लढत होते, ते आजही तुमच्यासाठी लढताय. ते कालही तुमच्यासाठी लढत नव्हते, ते आजही तुमच्यासाठी लढत नाहीत. हे ध्यानात ठेवा. आज 1,500 शेतकरी, लातूर जिल्ह्याचा हा मुद्दा आहेच, पण हा विशेषतः लातूर ग्रामीणचा मुद्दा आहे. आणि या लढ्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सारे आपल्या मध्ये आज उपस्थित झालेले आहोत. मी गजेंद्र येळकरांना विचारलं, अनेक मुद्दे तुम्ही लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये, की जमिनीला भाव कमी मिळतो म्हणून द्यायच्या नाहीत, हे विचारलं मी त्यांना. कारण त्याच्यात मुद्दे आहेत तुमच्या, या पत्रक काढले तुम्ही की नोकरी मिळणार नाही, महावेजा तुटपून जाय वगैरे वगैरे. मग ते सगळं दिलं तर तुम्ही देणार का, हा मग खरा मुद्दा आहे.
हा, मग ते मुद्दे सुद्धा काढून टाका त्या पत्रकातले. शंकेला वाव नको. आहेत 4-5 मुद्दे आहेत. सुरुवातीला काढले ते डिमिनिट्स आहेत, म्हणजे याचे पोटे काय आहेत हा, मग त्याला थोडं सुधारणा करा. त्यामुळे काहीही झालं तरी आपली जमीन द्यायची नाही असं तुम्ही ठरवलेलं आहे. अभय साळुंखे, तुम्हाला माझी अशी विनंती आहे की सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही एक निवेदन द्या विनम्रपणे. ते काय आता आमच्या शेजारी बसल्यानंतर विनम्रता वगैरे हे अंगीकारावी लागते. आमच्या परस्पर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सगळे अधिकार दिलेले. शेतकऱ्यांची इच्छा नाही आहे आणि तुम्ही काही आता बळजबरी करू नका आणि शासनाला कळवा. आम्ही देखील मुख्यमंत्र्यांना विनंती करू, पालकमंत्र्यांना आग्रह धरू की हा बळजबरीचा रामराम नको. वैजनाथ शिंदे आहेत तुमच्याही गावात चाललाय असं ऐकलं मी. वैजनाथ शिंदे रविवारी गावाकडे जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काहींना माहित असेल तर तुम्हाला कल्पना असेल. म्हणजे सोमवार ते शनिवार व्याप त्यांच्या मागे एवढा असतो. लातूर, कधी धाराशिव, कधी बीड, कधी पुणे, कधी मुंबई, कधी नांदेड, सोलापूर. पण रविवारी मात्र ढोकीला. म्हणजे आम्ही जरी त्यांना बोलवलं तरी ते आम्हाला सांगतात, माफ करा आज मी काही उपलब्ध नाही, आज मला ढोकीला जायला पाहिजे. आणि म्हणून वैजनाथ शिंदे जेव्हा ढोकीला रविवारी जातील आणि समजा सरकारने शक्तीपीठ महामार्ग केलाच, आता ढोकीला बसून आपण पाहायचं का कोण गोव्याला चाललंय, कोण नागपूरला चाललंय, दुसरं का दिसणार ना. हो, गाड्या म्हणजे कुणासाठी. आणि तुम्ही सांगितलंय की एक समांतर महामार्ग आहे जो अगदी 2 ते 20 किलोमीटर किंवा 4 ते 20 किलोमीटर अंतरावर एक समांतर नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहे. आणि मग पुन्हा हा तुम्हाला का करावा असं वाटतो. तुम्हाला सांगितलं 86,000 कोटी रुपये किमतीचा हा महामार्ग आहे. आणि जेव्हा काम सुरू होईल, अजून तो वेळ आहे, काम सुरू होईपर्यंत 1.25 लाखाचा खर्च, म्हणजे 1.25 लाख कोटी, 1.25 लाख कोटी. म्हणजे महाराष्ट्र सरकारवर आता 10 लाख कोटीचं कर्ज आहे. तुम्ही जर शेत दिलं तर महाराष्ट्रावर 11.25 लाख कोटीचं कर्ज होणार. त्यामुळं महाराष्ट्रावर हे 11.25 लाख कोटीचं कर्ज होऊ नये याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. हो, नाही तुम्ही शेत दिला, सरकारने कर्ज काढलं की वकील साहेबाला करातून ते भरावं लागलं कर्ज. पाणी द्या आम्हाला, प्यायला, शेतीला, उद्योगाला, त्याचं नाव नाही. का देत नाही तुम्ही पाणी. नद्या जोडणार होता तुम्ही, मराठवाडा वॉटर ग्रीड
ते करायचं नाही. ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे करायचं. आणि म्हणून सरकारचं हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे. ते शेतीमालाला भाव द्यायचा नाही, स्वामीनाथन आयोग लागू करायचा नाही, खरेदी केंद्र सुरू करायचे नाही, केले तर त्याच्यामध्ये अनंत अडचणी उभ्या करायच्या. सोयाबीनची खरेदी नाही, कापसाची खरेदी नाही, धानाची खरेदी नाही. हे सगळं करायचं नाही. शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन उद्ध्वस्त करायचं. तर काही शेतकरी तर भूमिहीन होणार आहेत. शेतकरी भूमिहीन होणार नाही याची काळजी घेण्याचा कायदा आहे. शेतकरी भूमिहीन झाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. हा रस्ता आम्ही करणार. पण अभय रस्ता त्यांना का करायचा आहे? बहुतेक तिघांना एकाच गाडीत बसून, एकाच गाडी. आता अलीकडे बघता ना टीव्हीवर तुम्ही, कुठल्याही रस्त्याचं उद्घाटन तिघ एका गाडीत बसून, उद्घाटन केल्यावर एकाच गाडीत बसून जातात. तर कुठं जातात मला माहिती नाही. आणि म्हणून याला अतिशय गांभीर्यानं, खरं म्हणजे माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की आता जिथं शासनाचा अधिकारी मोजणीला येईल, शेतकऱ्याच्या अगोदर तुम्ही त्याच्या बांधावर उभं असलेलं मला दिसलं पाहिजे. हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे प्रत्येकाने. तरच शेतकऱ्याला आपण वाचवू शकतो. कायदेशीर लढाई लढावी लागेल. आवश्यकता पडल्यास ॲडव्होकेट किरण जाधव तुमची वकिली ते करतील. फी घेणार नाहीत ते. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत न्यायालयामध्ये जायला हवं होतं. गेलेत का नाही मला माहिती नाही. कृती समिती म्हणजे हे सगळं तुम्हाला करावं लागेल, म्हणजे आपल्याला करावं लागेल. न्यायालयामध्ये सुद्धा एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करावं लागेल, कॅवेट दाखल करावं लागेल. हा सुद्धा लढा आपल्याला उभा करावा लागेल. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं शक्तीपीठ महामार्ग रद्द, पण ऐकलं. पण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय रद्द केला. आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं आपल्याला हा ठराव करावा लागेल की लातूर जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं शेत हे शक्तीपीठ
महामार्गामध्ये भूसंपादन होणार नाही. पण ते तुम्हाला गावातून सुरू करावं लागेल. नाही 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 असं कसं, तेवढं सोडा, पण त्याच्या आजूबाजूला जे आहे ते बाहेर काढा. हा, ज्यांनी ना हरकत दिली आहे त्यालाही जाऊन भेटावं लागेल, त्याला सांगावं लागेल. आणि आता त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आता ना हरकत दिलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या घराच्या भेटी सुरू करा. एक मोहीम हाती घ्या की शेतकऱ्याच्या हितासाठी 1,500 शेतकरी एकीकडं आणि 15 शेतकरी एकीकडं. त्यामुळे त्या 15 शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक गुलाबाचं फूल, एक प्रेमाचं पत्र, आणि मग त्यांनी सरकारला हे सांगायचं की आम्ही एकंदरीत या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावनेशी एकरूप आहोत आणि या जी आम्ही संमती दिलेली आहे ती आम्ही परत घेत आहोत. आणि मग जनतेलाही कळू द्या सरकार बरोबर कोण आहे आणि जनतेबरोबर कोण आहे. हे मला आवर्जून इथं आपल्या पुढे मांडावंच. खरं म्हणजे हा संघर्ष आता सुरू झालेला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये हा संघर्ष वेळ प्रसंगी अधिक तीव्र करण्याची आवश्यकता असल्यास तो अधिक तीव्र करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी मांडावंसं वाटतं. आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आला. अनेकांनी या ठिकाणी विचार मांडले, अनेक मुद्दे आपल्या पुढं आलेले आहेत. आणि या सगळ्यालाच अनुसरून मला 4 ओळी आठवतात, मी काही दिवसापूर्वी वाचल्या होत्या. सड़क मुरुम की, जरा गौर से सुनिए. सड़क मुरुम की, मुरुम माहिती आहे तुम्हाला, रोज लागतो आपल्याला. सड़क मुरुम की, मुरुम खदान की. आपल्याकडे खूप खदानी आहेत. सड़क मुरुम की, मुरुम खदान की, खदान आमदार की, खदान आमदार की, उस पर सीमेंट कंपनी का. खदान आमदार की, उस पर सीमेंट कंपनी का, कंपनी आमदार की, कंत्राटदार आमदार का, क्रशर आमदार का, टोल नाका सरकार का, सरकार आमदार की, टोल वसूली करने वाला आमदार का. अपना क्या, अपनी गाड़ी, पेट्रोल, डीजल और सवारी. या
कवीनं आपल्या 4 ओळीमध्ये काय चाललंय देशामध्ये, राज्यामध्ये किती साध्या शब्दांमध्ये प्रस्तुत केलेलं आहे. लातूर, रेणापूर, संजयराव मोरे तुम्हाला तीव्र करावं लागेल. तेव्हा सगळ्याच आमच्या सहकार्याला, बादल शेख तुमचा इकडे संबंध नाही तसा, पण मित्रांसाठी यावं लागेल. हा, तेव्हा हे सगळं आता तुमच्या हातात आहे बालाजी. हो ना, मग तुम्हाला तेच सांगतो मी, आपण स्वस्त बसायचं नाही. हा, खरंय. नाही नाही, असं आजच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली सकाळी. अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडं येत असताना आम्हाला बातमी आली. भुसणी या गावामध्ये शेतकऱ्यानं आपल्या जीवनाचा अंत केला आणि म्हणून हे टोकाचं पाऊल कुणीही उचलणार नाही याची काळजी काँग्रेस पक्षानं, विशेषतः व्यासपीठावरचे सगळे जे नेते आहेत यांनी घेतली पाहिजे. आणि नेत्याने, कार्यकर्त्याने आता बघा, आज मी जाऊन आलो की नाही, माझ्या कपड्यांना सगळं चिखल माती लागली. पाऊस होता, चिखल होता, तुमच्याही कुर्त्याला लागलेली. तसं इथं दिसत नाही अजून. पाहायला नको, शेतात आपली पाहिजे तर घराच्या बाहेरच. त्यामुळे मी सांगितलं आपल्या सगळ्या सहकार्यांना, आणि मला तुम्ही काळजी करू नका. तुमची काळजी वाहणारे आमचे हे सगळे कार्यकर्ते, नेते इथं आहेत. तुम्हाला आम्ही अडचणीत येऊ देणार नाही हे मला मुद्दा. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमची शेती करा, तुमचा जो काही प्रपंच आहे तो सुरू ठेवा. पण शासनाबरोबर जे लढायचं आहे, प्रशासनाबरोबर जे लढायचं आहे, ते हे सगळे संघर्ष योद्धे हे करतील हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. खरं म्हणजे कृती समितीचे देखील मी कौतुक करू इच्छितो. आणि खरं म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल, पण काही दिवसापूर्वी एक व्यापक बैठक या संदर्भाने झाली. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातले लोक एकत्र आले, त्यांनी चर्चा केली आणि मग हे संघर्ष पुढे कसा न्यायचा याच्यावर विचार विमर्श झाला. आणि आता आपण एकटे नाही आहोत, 12 जिल्ह्यातले शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले. आणि म्हणून उद्या समजा मुंबईकडं पायी जरी चालावं लागलं, हा, पाहता टीव्हीवर तुम्ही, शेतकरी चालत आले नाशिकहून वगैरे, टीव्हीवर पाहिलंय. हा, राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सुद्धा तुम्ही पाहिली, काश्मीर ते कन्याकुमारी. आणि म्हणून वेळ प्रसंगी मुंबईला धडक देण्याची सुद्धा मनाची तयारी ठेवा. हे मला आपल्याला सांगायचं. आज या बैठकीच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. खरं म्हणजे ही शिवारातच घ्यायची होती बैठक. जे शेत भूसंपादन करतंय सरकार, तिथंच घ्यायची होती. तर काल पासून पाऊस खूप आहे आणि सगळीकडं रानं ओली आहे, म्हणून मग
आणि पावसाची चिंड असल्यामुळे ही बैठक आपण इथं घेतलेली आहे. अभय साळुंकेंना माझी अशी विनंती राहील, लातूर ग्रामीणचे अध्यक्ष घोडके आले नाहीत का? हा, आहे का? वा वा, आमचा रामराम घ्या. प्रमोद जाधव आहेत रेणापूरचे अध्यक्ष, आणि रोंगेंच आहे का हे? कुठे आहेत रोंगे? कुठे आहेत? हे तर चाललं नाही ना, हे नाही, हे शाबू. अच्छा, त्यांचे आभार मानतो, त्यांनी हे उपलब्ध करून दिलं सभागृह. आणि पंधरवड्याला एक बैठक इथं नियमितपणे ही आपण घ्या, इथंच घ्यावी, कारण सोयीच आहे. वेळ सगळ्यांच्या सोयीनं नेमकं चाललंय, घडामोडी काय हे शेतकऱ्यांना कळायला. तुम्ही जर आज आम्ही आलो पुन्हा नंतर पुन्हा आम्ही येण्याची जर वाट पाहिली तर त्या जे आमच्या वतीनं आम्ही प्रतिनिधी पाठवून, पण 15 दिवसाला एक बैठक इथं ज्यांना जमेल त्यांनी यावं, म्हणजे आपल्याला माहिती मिळेल की काय घडामोडी घडतायत शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भाने. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा उचलून धरला. तुमचा विरोध आम्हाला लक्षात आला होता. मला आठवतंय की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना महसूलचे अधिकारी मोजणी करायला इथं बांधावर आले होते. बातम्या वाचल्या होत्या, आम्ही फोन केला, माहिती घेतली. मला असं सगळं लक्षात आलं की हे सगळे मुद्दे आहेत. तेव्हा महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये देखील मी हा मुद्दा मांडला की हा शक्तीपीठ नाही, हा सक्तीपीठ आहे आणि शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, म्हणून शासनाने याची नोंद घेऊन हा रद्द करावा अशी मागणी यापूर्वीच आपण नोंदवलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता जसं खासदार महोदय, खरंच बरं का, तुम्ही ते राष्ट्रपतींना जे भेटता म्हणालो तुम्हाला, ते अतिशय गांभीर्यपूर्ण कथन इथं केलेलं आहे. तेच ना, त्याचं नेतृत्व तुम्ही करा, राष्ट्रपतीकडे जा. आम्ही बोलतो ना, जिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागेल, जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन ते निवेदन देऊन ते थांबवावं लागेल. मी आता ही बैठक झाल्यावर जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करेन, तेही आम्ही सांगू त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या नोटिसा इश्यू होत आहेत त्याच्या विरोधात कोर्टात गेले. हे जे सगळे 1,500 शेतकरी आहेत ते संभाजीनगरला उच्च न्यायालयामध्ये सोमवारी दाखल करा. फार वेळ नका लावू. कोर्टातनं सुद्धा आपल्याला जर त्याला स्थगिती आणता आली तर त्याचा उपयोग या सगळ्या संघर्षाला होईल. यापेक्षा अधिक भाष्य मी करणार नाही. मला असं वाटतं की सखोल चर्चा सकाळपासून या ठिकाणी झालेली आहे. अनेक मुद्दे आपल्या सगळ्यांच्याच पुढे मांडण्यात आलेले आहेत आणि आपण सगळे एक मुखानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जी मागणी, याचा ठराव या ठिकाणी घेतला, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. आणि म्हणून आज जे ठरलं त्याचा शेवट काढायचा एवढाच निर्धार आपण सारे करूया, एवढं बोलून भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो की आमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. अशी शंका आहे.
आणि म्हणून धीरजला मला सांगावं असं वाटतं की लढाईमध्ये हार जीत होत असते, पण तुम्ही लढला कसं याला महत्व आहे. ते कालही तुमच्यासाठी लढत होते, ते आजही तुमच्यासाठी लढताय. ते कालही तुमच्यासाठी लढत नव्हते, ते आजही तुमच्यासाठी लढत नाहीत. हे ध्यानात ठेवा. आज 1,500 शेतकरी, लातूर जिल्ह्याचा हा मुद्दा आहेच, पण हा विशेषतः लातूर ग्रामीणचा मुद्दा आहे. आणि या लढ्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सारे आपल्या मध्ये आज उपस्थित झालेले आहोत. मी गजेंद्र येळकरांना विचारलं, अनेक मुद्दे तुम्ही लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. की जमिनीला भाव कमी मिळतो म्हणून द्यायच्या नाहीत, हे विचारलं मी त्याला. कारण त्याच्यात मुद्दे आहेत तुमच्या या पत्रक काढले तुम्ही की नोकरी मिळणार नाही, महावेजा तुटपून जाय वगैरे वगैरे. मग ते सगळं दिलं तर तुम्ही देणार का, हा मग खरा मुद्दा आहे. हा मग ते मुद्दे सुद्धा काढून टाका त्या पत्रकातले, शंकेला वाव नको. आहेत 4-5 मुद्दे आहेत. सुरुवातीला काढले ते डिमिनिट्स आहेत, म्हणजे याचे पोटे काय आहेत हा मग त्याला थोडं सुधारणा करा. त्यामुळे काहीही झालं तरी आपली जमीन द्यायची नाही असं तुम्ही ठरवलेलं आहे. अभय साळुंखे, तुम्हाला माझी अशी विनंती आहे की सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही एक निवेदन द्या विनम्रपणे. ते काय आता आमच्या शेजारी बसल्यानंतर विनम्रता वगैरे हे अंगीकारावी लागते. आमच्या परस्पर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सगळे अधिकार दिलेले. शेतकऱ्यांची इच्छा नाही आहे आणि तुम्ही काही आता बळजबरी करू नका. आणि हे शासनाला कळवा. आम्ही देखील मुख्यमंत्र्यांना विनंती करू, पालकमंत्र्यांना आग्रह धरू की हा बळजबरीचा रामराम नको. वैजनाथ शिंदे आहेत तुमच्याही गावात चाललाय असं ऐकलं मी. वैजनाथ शिंदे रविवारी गावाकडे जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काहींना माहित असेल तर तुम्हाला कल्पना असेल. म्हणजे सोमवार ते शनिवार व्याप त्यांच्या मागे एवढा असतो. लातूर, कधी धाराशिव, कधी बीड, कधी पुणे, कधी मुंबई, कधी नांदेड, सोलापूर. पण रविवारी मात्र ढोकीला. म्हणजे आम्ही जरी त्यांना बोलवलं तरी ते आम्हाला सांगतात, माफ करा आज मी काही उपलब्ध नाही, आज मला ढोकीला जायला पाहिजे. आणि म्हणून वैजनाथ शिंदे जेव्हा ढोकीला रविवारी जातील आणि समजा सरकारने शक्तीपीठ महामार्ग केलाच, आता ढोकीला बसून आपण पाहायचं का कोण गोव्याला चाललंय, कोण नागपूरला चाललंय, दुसरं का दिसणार ना. हो गाड्या म्हणजे कुणासाठी,
आणि तुम्ही सांगितलंय की एक समांतर महामार्ग आहे जो अगदी 2 ते 20 किलोमीटर किंवा 4 ते 20 किलोमीटर अंतरावर एक समांतर नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहे. आणि मग पुन्हा हा तुम्हाला का करावासा वाटतो? तुम्हाला सांगितलं 86,000 कोटी रुपये किमतीचा हा महामार्ग आहे. आणि जेव्हा काम सुरू होईल, अजून तो वेळ आहे, काम सुरू होईपर्यंत 1.25 लाखाचा खर्च, म्हणजे 1.25 लाख कोटी, 1.25 लाख कोटी, म्हणजे महाराष्ट्र सरकारवर आता 10 लाख कोटीचं कर्ज आहे. तुम्ही जर शेत दिलं तर महाराष्ट्रावर 11.25 लाख कोटीचं कर्ज होणार. त्यामुळं महाराष्ट्रावर हे 11.25 लाख कोटीचं कर्ज होऊ नये याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. हो, नाही तर तुम्ही शेत दिला, सरकारने कर्ज काढलं की वकील साहेबाला करातून ते भरावं लागलं कर्ज. पाणी द्या आम्हाला, प्यायला, शेतीला, उद्योगाला, त्याचं नाव नाही. का देत नाही तुम्ही पाणी? नद्या जोडणार होता तुम्ही, मराठवाडा वॉटर ग्रीड ते करायचं नाही. ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे करायचं. आणि म्हणून सरकारचं हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे. ते शेतीमालाला भाव द्यायचा नाही, स्वामीनाथन आयोग लागू करायचा नाही, खरेदी केंद्र सुरू करायचे नाही, केले तर त्याच्यामध्ये अनंत अडचणी उभ्या करायच्या. सोयाबीनची खरेदी नाही, कापसाची खरेदी नाही, धानाची खरेदी नाही. हे सगळं करायचं नाही. शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन उद्ध्वस्त करायचं. तर काही शेतकरी तर भूमिहीन होणार आहेत. शेतकरी भूमिहीन होणार नाही याची काळजी घेण्याचा कायदा आहे. शेतकरी भूमिहीन झाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. हा रस्ता आम्ही करणार, पण अभय रस्ता त्यांना का करायचा आहे? बहुतेक तिघांना एकाच गाडीत बसून, एकाच गाडी. आता अलीकडे बघता ना टीव्हीवर तुम्ही, कुठल्याही रस्त्याचं उद्घाटन तिघ एका गाडीत बसून, उद्घाटन केल्यावर एकाच गाडीत बसून जातात. तर कुठं जातात मला माहिती नाही. आणि म्हणून याला अतिशय गांभीर्यानं, खरं म्हणजे माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की आता जिथं शासनाचा अधिकारी मोजणीला येईल, शेतकऱ्याच्या अगोदर तुम्ही त्याच्या बांधावर उभं असलेलं मला दिसलं पाहिजे. हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे प्रत्येकाने. तरच शेतकऱ्याला आपण वाचवू शकतो. कायदेशीर लढाई लढावी लागेल. आवश्यकता पडल्यास ॲडव्होकेट किरण जाधव तुमची वकिली ते करतील.
फी घेणार नाहीत ते. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत न्यायालयामध्ये जायला हवं होतं. गेलेत का नाही मला माहिती नाही. कृती समिती म्हणजे हे सगळं तुम्हाला करावं लागेल, म्हणजे आपल्याला करावं लागेल. न्यायालयामध्ये सुद्धा एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करावं लागेल, कॅवेट दाखल करावं लागेल. हा सुद्धा लढा आपल्याला उभा करावा लागेल. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं शक्तीपीठ महामार्ग रद्द, पण ऐकलं. पण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय रद्द केला. आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं आपल्याला हा ठराव करावा लागेल की लातूर जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं शेत हे शक्तीपीठ महामार्गामध्ये भूसंपादन होणार नाही. ते तुम्हाला गावातून सुरू करावं लागेल. नाही 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 असं कसं, तेवढं सोडा, पण त्याच्या आजूबाजूला जे आहे ते बाहेर काढा. ज्यांनी ना हरकत दिली आहे त्यालाही जाऊन भेटावं लागेल, त्याला सांगावं लागेल. आणि आता त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आता ना हरकत दिलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या घराच्या भेटी सुरू करा. एक मोहीम हाती घ्या की शेतकऱ्याच्या हितासाठी 1,500 शेतकरी एकीकडं आणि 15 शेतकरी एकीकडं. त्यामुळे त्या 15 शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक गुलाबाचं फूल, एक प्रेमाचं पत्र, आणि मग त्यांनी सरकारला हे सांगायचं की आम्ही एकंदरीत या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावनेशी एकरूप आहोत आणि या जी आम्ही संमती दिलेली आहे ती आम्ही परत घेत आहोत. आणि मग जनतेलाही कळू द्या सरकार बरोबर कोण आहे आणि जनतेबरोबर कोण आहे. हे मला आवर्जून इथं आपल्या पुढे मांडावंच. खरं म्हणजे हा संघर्ष आता सुरू झालेला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये हा संघर्ष वेळ प्रसंगी अधिक तीव्र करण्याची आवश्यकता असल्यास तो अधिक तीव्र करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी मांडावंसं वाटतं. आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आला. अनेकांनी या ठिकाणी विचार मांडले, अनेक मुद्दे आपल्या पुढं आलेले आहेत. आणि या सगळ्यालाच अनुसरून मला 4 ओळी आठवतात.
मी काही दिवसापूर्वी वाचल्या होत्या. सडक मुरुम की, जरा गौर से सुनिए. सडक मुरुम की, मुरुम माहिती आहे तुम्हाला, रोज लागतो आपल्याला. सडक मुरुम की, मुरुम खदान की. आपल्याकडे खूप खदानी आहेत. सडक मुरुम की, मुरुम खदान की. खदान आमदार की, खदान आमदार की, उस पर सीमेंट कंपनी का. खदान आमदार की, उस पर सीमेंट कंपनी का. कंपनी आमदार की. कंत्राटदार आमदार का. क्रशर आमदार का. टोल नाका सरकार का. सरकार आमदार की. टोल वसूली करने वाला आमदार का. अपना क्या, अपनी गाड़ी, पेट्रोल, डीजल और सवारी. या कवीनं आपल्या 4 ओळीमध्ये काय चाललंय देशामध्ये, राज्यामध्ये, किती साध्या शब्दांमध्ये प्रस्तुत केलेलं आहे. लातूर, रेणापूर, संजयराव मोरे तुम्हाला तीव्र करावं लागेल. तेव्हा सगळ्याच आमच्या सहकार्याला, बादल शेख तुमचा इकडे संबंध नाही तसा, पण मित्रांसाठी यावं लागेल. हा, तेव्हा हे सगळं आता तुमच्या हातात आहे बालाजी. हो ना, मग तुम्हाला तेच सांगतो मी, आपण स्वस्त बसायचं नाही. हा, खरंय. नाही नाही, असं आजच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली सकाळी. अतिशय दुर्दैवी घटना. आपल्याकडं येत असताना आम्हाला बातमी आली, भुसणी या गावामध्ये शेतकऱ्यानं आपल्या जीवनाचा अंत केला. आणि म्हणून हे टोकाचं पाऊल कुणीही उचलणार नाही याची काळजी काँग्रेस पक्षानं, विशेषतः व्यासपीठावरचे सगळे जे नेते आहेत, यांनी घेतली पाहिजे. आणि नेत्याने, कार्यकर्त्याने आता बघा, आज मी जाऊन आलो की नाही, माझ्या कपड्यांना सगळे चिखल माती लागली. पाऊस होता, चिखल होता, तुमच्याही कुर्त्याला लागलेली. तसं इथं दिसत नाही अजून. पाहायला नको, शेतात आपली पाहिजे ते घराच्या बाहेरच जाऊन मी सांगितलं आपल्या सगळ्या सहकार्यांना. आणि मला तुम्ही काळजी करू नका, तुमची काळजी वाहणारे आमचे हे सगळे कार्यकर्ते, नेते इथं आहेत. तुम्हाला आम्ही अडचणीत येऊ देणार नाही, हे मला मुद्दा. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमची शेती करा, तुमचा जो काही प्रपंच आहे तो सुरू ठेवा. पण शासनाबरोबर जे लढायचं आहे, प्रशासनाबरोबर जे लढायचं आहे, ते हे सगळे संघर्ष योद्धे हे करतील, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. खरं म्हणजे
कृती समितीचे देखील मी कौतुक करू इच्छितो. आणि खरं म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल, पण काही दिवसापूर्वी एक व्यापक बैठक या संदर्भाने झाली. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातले लोक एकत्र आले, त्यांनी चर्चा केली आणि मग हे संघर्ष पुढे कसा न्यायचा याच्यावर विचार विमर्श झाला. आणि आता आपण एकटे नाही आहोत. 12 जिल्ह्यातले शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले. आणि म्हणून उद्या समजा मुंबईकडं पायी जरी चालावं लागलं, हा पाहता टीव्हीवर तुम्ही, शेतकरी चालत आले नाशिकहून वगैरे, टीव्हीवर पाहिलंय. हा, राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सुद्धा तुम्ही पाहिली, काश्मीर ते कन्याकुमारी. आणि म्हणून वेळ प्रसंगी मुंबईला धडक देण्याची सुद्धा मनाची तयारी ठेवा. हे मला आपल्याला सांगायचं. आज या बैठकीच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. खरं म्हणजे ही शिवारातच घ्यायची होती बैठक. जे शेत भूसंपादन करतंय सरकार, तिथंच घ्यायची होती. तर काल पासून पाऊस खूप आहे आणि सगळीकडं रानं ओली आहे, म्हणून मग आणि पावसाची चिंता असल्यामुळे ही बैठक आपण इथं घेतलेली आहे. अभय साळुंखेंना माझी अशी विनंती राहील, लातूर ग्रामीणचे अध्यक्ष घोडके आले नाहीत का? हा, वा वा, आमचा रामराम घ्या. प्रमोद जाधव आहेत रेणापूरचे अध्यक्ष, आणि रोंगेंच आहे का हे? कुठे आहेत रोंगे? कुठे आहेत? हे तर चाललं नाही ना? हे नाही, हे शाबूत. अच्छा, त्यांचे आभार मानतो, त्यांनी हे उपलब्ध करून दिलं सभागृह. आणि पंधरवड्याला एक बैठक इथं नियमितपणे ही आपण घ्या. इथंच घ्यावी, कारण सोयीच आहे. वेळ सगळ्यांच्या सोयीनं नेमकं चाललंय, घडामोडी काय हे शेतकऱ्यांना कळायला. तुम्ही जर आज आम्ही आलो पुन्हा नंतर पुन्हा आम्ही येण्याची जर वाट पाहिली तर त्या जे आमच्या वतीनं आम्ही प्रतिनिधी पाठवून, पण 15 दिवसाला एक बैठक इथं ज्यांना जमेल त्यांनी यावं, म्हणजे आपल्याला माहिती मिळेल की काय घडामोडी घडतायत शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भाने. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा उचलून धरला. तुमचा विरोध आम्हाला लक्षात आला होता. मला आठवतंय की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना महसूलचे अधिकारी मोजणी करायला इथं बांधावर आले होते. बातम्या वाचल्या होत्या, आम्ही फोन केला, माहिती घेतली. मला असं सगळं लक्षात आलं की हे सगळे मुद्दे आहेत. तेव्हा महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये देखील मी हा मुद्दा मांडला की हा शक्तीपीठ नाही, हा सक्तीपीठ आहे आणि शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, म्हणून शासनाने याची नोंद घेऊन हा रद्द करावा अशी मागणी यापूर्वीच आपण नोंदवलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता जसं खासदार महोदय, खरंच बरं का, तुम्ही ते राष्ट्रपतींना जे म्हणालो तुम्हाला, ते अतिशय गांभीर्यपूर्ण कथन इथं केलेलं आहे. तेच ना, त्याचं नेतृत्व तुम्ही करा, राष्ट्रपतीकडे जा. आम्ही बोलतो ना, जिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागेल. जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन ते निवेदन देऊन ते थांबवावं लागेल. मी आता ही बैठक झाल्यावर जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करेन.
तेही आम्ही सांगू त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या नोटिसा इश्यू होत आहेत त्याच्या विरोधात कोर्टात गेले. ते सगळे 1,500 शेतकरी आहेत, ते संभाजीनगरला उच्च न्यायालयामध्ये सोमवारी दाखल करा. फार वेळ नका लावू. कोर्टातनं सुद्धा आपल्याला जर त्याला स्थगिती आणता आली तर त्याचा उपयोग या सगळ्या संघर्षाला होईल. यापेक्षा अधिक भाष्य मी करणार नाही. मला असं वाटतं की सखोल चर्चा सकाळपासून या ठिकाणी झालेली आहे. अनेक मुद्दे आपल्या सगळ्यांच्याच पुढे मांडण्यात आलेले आहेत आणि आपण सगळे एक मुखानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जी मागणी, याचा ठराव या ठिकाणी घेतला, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. आणि म्हणून आज जे ठरलं त्याचा शेवट काढायचा एवढाच निर्धार आपण सारे करूया. एवढं बोलून भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो की आमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.